तसं नाही, पण ह्या पॅटर्न फेट्यावर तर पब्लिक स्वागत आहे आपल्या का ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी उठून चाबी उचलली बोन, कारण आज जायचं भाऊ आपल्याला अमरावतीला. ते काय ले चला मी तुम्हाला पुढे सांगतो. तर सगळेजण गाडीत बसून आम्ही निघालो डायरेक्ट अमरावतीला जाण्यासाठी. तेवढ्यात खतरनाक मध्ये घेतली भाऊ पहिल्या दुकानात एंट्री. तर इथे घ्यायचे होते भाऊ पिऊचे कपडे या लहान बाईचे. तर आम्ही आलो भाऊ लग्नाच्या शॉपिंगले. तर आम्ही आलो भाऊ ब्रिजनीलँड मध्ये. ब्रिजनीलँड पाहून घ्या भाऊ किती मोठा आहे. तेवढ्यात मग आम्ही गेलो भाऊ दुसऱ्या दुकानात म्हणजे मनोहरलाल मध्ये. तेवढ्यात मग दुकानात जाऊन सगळ्यात पहिले पाहिल्या भाऊ नवरींसाठी साड्या. आणि हे भाऊ पिऊ एकदम खतरनाक मध्ये बसून होती, मस्त कॅमेराकडे पाहत होती. तेवढ्यात मग नवरींची साडी गिडी पसंत झाली आणि वेगवेगळ्या सगळ्या जणीच्या साड्या पाहण्या चालू झाल्या. एवढ्या मोठ्या साड्या टाकून बी भाऊ साड्या तर काही पसंत येत नव्हत्या. मग आम्हाला जीवावर भाऊ तर आम्ही आलो डायरेक्ट बाहेरून जरासं हिंडा फिराले. तर हिंडा फिरायला म्हटल्यावर काही ना काही तर खाला गण भाऊ होता. मी खाल्ली मस्त खतरनाक मध्ये आईस्क्रीम. तुम्ही बी या भाऊ खाले. डायरेक्ट गेलो भाऊ डबल दुकानाच्या अंदर. तेवढ्यात मग सगळ्यात पहिले जाऊन पाहिले भाऊ नवरदेवाचे कपडे. तर नवरदेवाचे कपडे तर खतरनाक होते तिथं, पण आमच्या नवरदेवाला काही पसंत येत नव्हते. तर ते ड्रॉप मारून पाहिले भाऊ पप्पासाठी कपडे एकदम खतरनाक मध्ये. तेवढ्यात मग पप्पाला आवडले भाऊ 3 जीन्स पॅन्ट. त्याच्यातून केले भाऊ पप्पाने 2 सिलेक्ट आणि एकदम खतरनाक मध्ये कपडे गिपडे घालून पाहिले. तेवढ्या सगळ्याचे कपडे गिपडे बोऱ्या बिस्तारा घेऊन आम्ही निघालो दुकानाच्या बाहेर. आणि माझ्याजवळ तर येणे एवढं मोठं सामान दिलं का तुम्ही विचार नाही करू. पण तसं म्हटलं तर आमच्या सगळ्या जणांजवळ सामान होतं. आम्ही मोठी फॅमिली होतो भाऊ. तिथून डायरेक्ट केला भाऊ ब्रिजनीलँडला टाटा बाय बाय आणि डायरेक्ट आता जात होतो भाऊ अमरावतीत. कारण की अमरावतीत आपल्याला काही ना काही कामं होते. तिथून डायरेक्ट घेतले भाऊ अमरावतीत प्रस्थापन आणि आता जात होतो भाऊ आपल्याला अमरावतीच्या मार्केटमध्ये. आणि तिथून डायरेक्ट आलो भाऊ नाश्ता करायला. एकदम खतरनाक मध्ये सगळ्याला लागून होतं भाऊ भूका. तर आम्ही करून घेतला तगडामध्ये नाश्ता एकदम. आणि यायनं पेला भाऊ चहा. तर मी तर काही चहा पेत नसतो, हे सगळेजण पेत होते. तेवढ्यात नाश्ता गिस्ता करून डायरेक्ट घुसलो भाऊ अमरावतीत. कारण की आता जातो भाऊ आपल्याला मार्केटमध्ये. त्यासाठी आलो भाऊ आपण मार्केट पाशी. तिथून सगळ्यात पहिले एंट्री घेऊन पाहिले भाऊ नवरदेवाचे कपडे. हे भाऊ पिऊ मस्त बसून होते माझ्याजवळ. तेव्हाच मग आम्ही पाहणं चालू केले भाऊ नवरदेवाचे कपडे. हा भाऊ तुमचा भाऊ. तर इकडे सगळेजण होतेच आणि हा होता भाऊ नवरदेव. तर एक कपडे ट्राय करणं चालूच होते, पण नवरदेवाला काही आवडत नव्हते. तेवढ्यात मग आणखीन 2-4 ड्रेस वेगवेगळे ट्राय केले भाऊ, तरी ते काही आवडले नाही. आणि बाबा पिऊ इकडची तिकडं मोबाईल घेऊन हिंडून राहिली होती तिच्या बाबाचा. तेवढ्यात मग इथेही काही यायला ड्रेस पसंत आला नाही. तिथून ड्रेसचं ड्रॉप मारून आम्ही आलो भाऊ आप्पाजीसाठी ड्रेसचा कापड घेण्यासाठी. तर यातलं काही आपल्याला समजत नाही. तर बाबा गिमान थोडाफार कापड पाहिला, कोणता कापड घ्यायचा सिलेक्ट केला भाऊ. तिथून आलो भाऊ नवरदेवासाठी तिसऱ्या दुकानात. तर इथं पाहिले भाऊ नवरदेवाचे कपडे, पण नवरदेवाला तर काही आवडून नव्हते राहिले. आणि पिऊच्या तर मस्त्या काही बंद होतच नव्हत्या. तेवढ्यात मग एक पुरा लुक ट्राय केला भाऊ आम्ही. ट्राय करून पाहिला तर थोडाफार बरा वाटला, तरी नवरदेवाला तो काही आवडला नाही. तर आम्ही दुसरा पॅटर्न पाहायचा ठरवला. डबल आवडला नाही तर तो मारून घेतला भाऊ ड्रॉप. तर नंतर कधीतरी येऊ म्हणे. डायरेक्ट आलो भाऊ आम्ही तिथून जेवाले. तिथेही बीच्या मस्त्या चालूच होत्या. दाल तडका पनीरची भाजी घेऊन खतरनाक मध्ये जेवण केलं आणि डायरेक्ट आलो भाऊ आपल्या गाडीजवळ येऊन भाऊ डायरेक्ट पकडला भाऊ घराचा रस्ता. तर भाऊ आजचा व्लॉग करतो भाऊ मी तर एंड. तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका न्यू व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. आणि माझ्या आयडी करून घ्या तुम्ही सबस्क्राईब, कारण की असेच ब्रँड न्यू व्लॉग आणि आता लग्नाचे व्लॉग तर येणारच आहे. तोपर्यंत बाय.